एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा. एक दुकानदार ₹1च्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि ₹1च्या 4 या दराने विकतो. एकूण ₹125 फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो असा प्रश्न आहे. आणि भरपूर विद्यार्थी ह्याच्यामध्ये कन्फ्यूज झालेले आहेत, कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी हा डाऊट्स माझ्या ग्रुपवरती सुद्धा पाठवलेला आहे. बघा, ह्या प्रकारचे गणित आलं तर कसं सोडायचं? आपण वापरतो ह्याला क्यूआर मेथड किंवा आरक्यू मेथड, काहीही तुम्ही वापरू शकता, त्याला काही घेणं देणं नाही. म्हणजे एका ठिकाणी क्यू म्हणजे क्वांटिटी लिहायचं आणि एका ठिकाणी रेट लिहायचा, किंवा बघा क्वांटिटी म्हणजे काय, किती नग घेतले त्याने किंवा विकले, आणि रेट म्हणजे काय, काय दराला विकले किंवा घेतले. तर आता घेण्याची क्रिया झाली म्हणजे खरेदी झाली. त्याची खरेदी कशी केली बघा, त्याने ₹1च्या 5 चॉकलेट्स नग घेतलेत 5. किती रुपयाला? तर ₹1. त्यानंतर विक्री कशी झाली आहे? विक्री कशी झालेली आहे तर ₹1च्या 4 या दराने. म्हणजे किती नग विकले त्याने? तर 4 नग विकलेत, पण दर काय राहिला? ₹1 राहिला. ठीक आहे. आता बघा, तुम्ही जेवढे नग घेतले तेवढे विकले गेले पाहिजे, तरच तो प्रॉफिट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे सांगू शकता की निश्चित एवढाच मला नफा झालाय. पण इथे काय होतंय, 5 घेतोय, 4 विकतोय. तर ह्याला काय करायचं, नग सेम करायचे. नग सेम करायचे म्हणजे क्वांटिटी सेम करण्यासाठी इथे जर मी ह्याला 4 ने गुणलं तर हे 20 होतील. मग मला इथे 5 ने गुणावं लागेल. तर बघा, आता खरेदीसाठी मी वरती काय केलं, इथे 4 ने गुणलं, म्हणून दर सुद्धा 4 ने गुणून किती रुपये येणार आहे? 4. म्हणजेच ₹20, 20 नग जे मी घेतलेत ते किती रुपयाला घेतले? ₹4. इथे 20 नग. आता इथे मी बघा, इथे काय केलं, वरती 4 ने गुणलं, खाली कितीने गुणलं? तर खाली 5 ने गुणलं. मग इकडे पण कितीने गुणणार आपण? 5 ने गुणणार. मग इथे पण 20 चॉकलेट घेतले आणि 20 चॉकलेट विकले. पण किती रुपयाला विकले? तर ₹5. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, की जी खरेदी झालेली आहे ती ₹4ची झाली 20 चॉकलेटची, आणि विक्री झालेली आहे ₹5ची. मग ₹4ची खरेदी, ₹5ची विक्री. मग नफा कसा असतो? नफा बरोबर विक्री किंमत जास्त पाहिजे. तर विक्री किंमत इथे पण जास्त आहे. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. ठीक आहे. तर विक्री किंमत आहे 5 मायनस खरेदी किंमत आहे 4, म्हणजेच ₹1चा नफा झाला. किती रुपयाचा नफा झाला? तर ₹1चा नफा. कधी? ज्यावेळेस मी किती चॉकलेट घेतली आणि किती चॉकलेट विकले, तर 20 चॉकलेट खरेदी विक्री झाली, त्यावेळेस ₹1चा नफा झाला. आता तुम्हाला किती रुपयाचा नफा करायचा आहे? तर ₹125चा नफा करायचा आहे. मग क्वांटिटीला सुद्धा कशाने गुणावं लागेल? 125 ने गुणावं लागेल. तर इथे शून्याला शून्य, 125 दुनी 250, म्हणजेच किती? 2500 एवढे नग चॉकलेट्स त्याने खरेदी केले असणार आहे ₹125 नफा कमवण्यासाठी. ठीक आहे. घेऊन विकले असतील. तर जर तुम्हाला कोणतेही गणिताचे डाऊट्स असतील, प्रश्न असतील, तुमचे मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन करा आणि त्यावरती बिनधास्त प्रश्न तुमचे पाठवा. आपण नाममात्र फीस ₹59मध्ये इथं मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्ही अनलिमिटेड टाईम एक व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एका महिन्यातच माझी पूर्ण मेंबरशिप संपवू शकता. आपल्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.